नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातोश्री एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शब्दांच्या जातीमधला 6वा प्रकार या ठिकाणी बघतो आहे शब्दयोगी अव्यय. नाम किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. शब्दयोगी अव्ययाची काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगितलेली आहे. जोडून येणं हे शब्द नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात. त्याच्यामध्ये बघा, झाड अधिक झाडाखाली म्हणजे बघा काय झालं, झाडाखाली झालं. तर पुढे आहे सामान्य रूप. शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नामाचं रूपांतर सामान्य रूपात. आता सामान्य रूप काय आहे त्याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ घेऊया नंतर. बघा, झाड झाडा म्हणजे झाड झाडाला गाव होईल, नदी नद्या होईल, तर त्याला नंतर प्रत्यय लागतं. विकार या शब्दांना या शक्यतो या शब्दांच्या रूपात बदल होत नाही. जसं बघा, वर खाली मागे पुढे. टेबल शब्द तसाच राहिला, वर लागला, पण टेबल शब्दात बदल झालेला नाहीये. घरचं घराला, हे घर नाम होतं, घरा सामान्य नाम झालं, घरा सामान्य रूप झालं. मागे हे काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. झाडचं झाडा झालं, खाली हे शब्दयोगी अव्यय आहे. पर्यंत पासून कडून, घरापासून महिन्यापर्यंत असे शब्द त्यामध्ये येतात. करिता, साठी, प्रमाणे, तुझ्यासाठी, तुझ्याकरिता, तुमच्यासाठी, तुमच्याकरिता असे शब्द त्यामध्ये येतात. शब्दयोगी अव्ययाचे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये बघा, स्थलवाचक, कालवाचक, तुलनावाचक, हेतुवाचक, विरोधक आणि विनिमय वाचक असे काही शब्दयोगी अव्ययाचे काही प्रकार आहेत. जसं स्थलवाचक आत, बाहेर, अलीकडे, समोर. कालवाचक मध्ये आधी, नंतर, पूर्वी. तुलनावाचक मध्ये पेक्षा, तर, मध्ये, परीस. हेतुवाचक साठी कारणे, करिता, अर्थी. विरोधक मध्ये विरुद्ध व उलट. विनिमय वाचक मध्ये बद्दल, ऐवजी किंवा जागी. शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रत्ययाप्रमाणे काम करतात किंवा आपल्याला शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाप्रमाणे काम करताना दिसतात, म्हणून त्यांना विभक्ती प्रत्ययरूप असं सुद्धा त्या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाला त्या ठिकाणी म्हटलं जातं. याची काही उदाहरणं म्हणजे इतके प्रकार आपण जे घेतोय, 8ही प्रकारांची काही उदाहरणं आपण नंतर पुन्हा घेणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय 2 शब्दांच्या जाती आपल्या आणखी बाकी आहेत. त्या पुढील काही व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी बेल आयकॉनला त्या ठिकाणी क्लिक करा. धन्यवाद.